सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डी ए म्हणजेच डेली अलाउन्स 53% 59% होणार. जाणून घ्या अपडेट. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिला जाणारा डी ए वर्षातून दोनदा वाढतो. त्यापैकी जानेवारीत प्रथमच डी ए वाढवला आहे. दुसरी दरवाढ जुलैमध्ये होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने विहित मुदतीत पगारवाढ न केल्यास कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात वेतन दिले जाते. अशा परिस्थितीत आता जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे. या वाढीचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांना सुद्धा होणार आहे. या लोकांना बंपर फायदे मिळतील. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. त्यानुसार 1 जानेवारीपासून कर्मचारी मौज मजा करणार आहेत. गेल्या काही दिवसात कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डी ए वाढीबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 1 जानेवारीपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा महागाई भत्ता वाढवणार आहे. याशिवाय 6व्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सन 2025 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 8व्या वेतन आयोग लागू होईपर्यंत डी ए इतकाच असेल. यासोबतच 8व्या वेतन आयोगाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून सुरू आहे. मात्र 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डी एमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगापर्यंत डी ए 59% वाढवणे अपेक्षित आहे. सुरक्षा दलांनाही फायदा होईल. केंद्र सरकारसोबतच काम करणाऱ्या सुरक्षा दलांच्या डी एमध्येही वाढ जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनाही जानेवारीत भत्त्यात वाढ होणार आहे. सरकारनेही या विषयाला मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी 2025ची सुरुवात चांगली असेल. तर आपण बघितलं मित्रांनो की सध्या सरकार जे काही पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे एम्प्लॉईसाठी की सध्या पेन्शन पण वाढवला आहे. नंतर तुम्ही बघत असाल की काही डेली अलाउन्स पण वाढवण्याची सरकारची इच्छा आहे. नंतर तुम्ही बघितलं की जे काही रिटायरमेंट एज आहे ते पण सरकारी किंवा राज्य सरकारी जे काही एम्प्लॉई आहेत त्यांचे वाढवण्यात येणार आहे. की असं की पहिले 58 वर्ष होतं, आता ते 58-60 वर्षापर्यंत केलं होतं. आता तो निर्णय सरकारने 62 वर्षापर्यंत घेण्यात आलेला आहे. नंतर तुम्ही बघत असाल जे काही एम्प्लॉई आहेत जे रिटायर झालेले आहेत ज्यांना स्वइच्छा काम करण्याची संधी जर भेटली तर ते सुद्धा गव्हर्मेंटने तशी मान्यता दिलेली आहे की ज्यांना रिटायरमेंट झाल्यानंतरसुद्धा सरकारच्या त्याच खात्यात राहून त्यांनी सेवा दिलेली आहे ती सेवा त्यांना कंटिन्यू करण्याची त्यांची इच्छा जर असेल ते करू शकतात असं सरकारचं म्हणणं आहे. नंतर सरकार आता लवकरात चांगल्या प्रकारचे म्हणतात ना की गव्हर्मेंट गुड सर्व्हिस ही खूप चांगल्या प्रकारे देत आहे एम्प्लॉई लोकांसाठी. तर आपण महाराष्ट्र राज्याची माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जे काही इलेक्शनचा रिझल्ट आलेला आहे, नंतर काही महायुतीला जर जनतेने खूप भरघोस मतांनी प्रतिसाद दिलेला आहे, त्यांना मत दिलेले आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार 100% होणारच आहे. आणि या 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम बी होणार आहे. हे सर्व आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेणार आहेत. आता ज्या काही गव्हर्मेंटच्या योजना आहेत जसं की लाडकी बहीण योजना असो किंवा किसान योजना असो किंवा जे काही विद्यार्थी योजना आहेत की यांनी विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी काही योजना आणलेल्या आहेत जे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये किंवा येत्या 6 महिन्यापूर्वी ज्या योजना त्यांनी लॉन्च केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यांमध्ये. तर या सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारपुढे एकच मोठं उद्दिष्ट असेल की जे काही आपण जाहीरनाम्यामध्ये किंवा
जे काही आपण आश्वासनं दिलेली आहेत ते आश्वासनं कसं लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी सरकार खूप कटिबद्ध असणार आहे आणि त्यासाठी सरकारने खूप मोठे मोठे ठोस पावले उचलावे लागतील. त्यामुळे सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि सरकारचा जनतेवर विश्वास आहे. ह्याच्यातनं आपल्याला सिद्धीस पाहायला भेटेल. थँक्यू.